छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे बागेश्वर धाम बाबा म्हणजेच की धीरेंद्र शास्त्री यांच्यावर जोरदार टीका होत आहे। तर नेमकं झालंय काय सांगतो ऐका। नागपूरमधल्या सभेत बोलत असताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करता करता थकले। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलो आहे, त्यावेळेला ते समर्थ रामदास महाराज यांच्याकडे गेले आणि आपला मुकुट काढला आणि सांगितलं, मी आजवर अनेक लढाया केल्या, अनेक युद्ध केली, पण आता मला पुढे लढायचं नाही। तुम्ही एक दया करा, हा मुकुट आता तुम्ही सांभाळा, हे राज्य आता तुम्ही सांभाळा। यावर रामदास स्वामी हसत म्हणाले, मी हे स्वीकार करतो, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही माझे कोण आहात? महाराज म्हणाले, आम्ही आपले शिष्य आहोत। मग आम्ही कोण आहे? तुम्ही आमचे गुरु आहात। मग शिष्याचं कर्तव्य काय? असा सवाल रामदास स्वामींनी दिला। त्यावर जो गुरु आज्ञा देईल त्याचं पालन करण्याचं कर्तव्य शिष्याचं आहे, असं महाराज म्हणाले। समर्थ रामदास स्वामींनी मुकुट महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले, आजपासून माझं राज्य आहे, पण आज्ञा तुम्हाला आहे, तुम्ही संचलन करायचं, असा धक्कादायक दावा बागेश्वर बाबांनी केला। आणि हे वक्तव्य धीरेंद्र शास्त्रींनी मुख्यमंत्र्यांच्या समोर केलं आहे। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की इतिहासात अशा प्रकारचा कोणताही दाखला बघायला मिळत नाही। महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या भागात अनेक प्रकारच्या लोककथा असतात। आता या सर्व प्रकरणावरून आपण आजपर्यंत जो इतिहास वाचला, त्या इतिहासामध्ये महाराजांच्या या भेटीचा, महाराज थकल्याचा कोणताही संदर्भ नाही। आणि बॉम्बे हायकोर्टानं सुद्धा सांगितलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यामध्ये गुरु शिष्य असल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही। आता तसं बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 राज्याभिषेक झाले, पण दोन्ही राज्याभिषेकात रामदास महाराजांचा कोणताही उल्लेख नाही। मग आता या सगळ्यावरून एकच प्रश्न उठतो की धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्याचा अर्थ काय? आता या सर्व प्रकरणावरून धीरेंद्र शास्त्रींनी केलेलं वक्तव्य बरोबर आहे का? आणि महाराजांच्या बद्दल असा इतिहास पसरवणं कितपत योग्य आहे? मला तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जाता जाता पेजला फॉलो आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। थँक्यू।